नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 एप्रिल 2026. सुरू करूया आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 131वे घटना दुरुस्ती विधेयक 2026 हे नुकतेच सादर झालेले आहे. या संदर्भात माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही नेमकी योजना काय आहे आणि ही कशा संदर्भात आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तसेच आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 ही नुकतीच पार पडलेली आहे. यामध्ये कोणत्या खेळाडूने किती पदके जिंकलेली आहेत या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम मध्ये नव्याने समाविष्ट झालेला नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 15 एप्रिल. 15 एप्रिल 1994 भारताने डंकेल प्रस्तावावर आजच्या दिवशी स्वाक्षरी केलेली होती. डंकेल प्रस्ताव हा WTO याचा गाभा मानला जातो आणि आजच्या दिवशी या प्रस्तावावर भारताने स्वाक्षरी केलेली होती. 15 एप्रिल 1673 मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकलेली होती. 15 एप्रिल 1452 इटालियन चित्रकार, संशोधक, गणित तज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा आज जन्मदिवस. 15 एप्रिल हा दिवस इतिहासामध्ये जागतिक कला दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 15 एप्रिल 1469 शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक देव यांचा आज जन्मदिवस. 15 एप्रिल 1948 स्वातंत्र्यानंतर 30 लहान मोठ्या संस्थानांचे विलिनीकरण करून हिमाचल प्रदेश याची निर्मिती मुख्य आयुक्त प्रांत म्हणजेच चीफ कमिशनर प्रोव्हिन्स म्हणून करण्यात आली. त्यानंतर 25 जानेवारी 1971 या दिवशी हिमाचल प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा हा देण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेचा मुख्य उद्देश कोणत्या घटकासाठी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही नुकतीच जाहीर झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना सुरू होत असून विद्यार्थ्यांना 10वी पर्यंत दर्जेदार व आधुनिक शिक्षण देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांतील 412 सरकारी शाळांची निवड यासाठी करण्यात आलेली आहे. पुढील काळामध्ये 1500 शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश नेमका काय आहे? तर ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवणे, खाजगी शाळांची स्पर्धात्मक बनवणे हे या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये शाळांमध्ये काय मिळणार आहे? तर स्मार्ट क्लास व डिजिटल लर्निंग, नवीन इमारती व स्वच्छ सुविधा, संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय व क्रीडांगण, करिअर मार्गदर्शन व शिक्षक प्रशिक्षण, तसेच मुलींसाठी पिंक रूम व आरोग्य सुविधा या शाळांमध्ये असणार आहेत. यामध्ये राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षण विभागाच्या सहकार्याने ही योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे नाव लक्षात असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना. पुढचा प्रश्न. 2026 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिश्केक. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 ही नुकतीच पार पडलेली आहे. याचं ठिकाण आहे बिश्केक, किर्गिस्तान. 6 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. यामध्ये 21 देशांचे 321 खेळाडू सहभागी झालेले होते. यामध्ये भारताने दुसरे स्थान पटकावलेले आहे. भारताला 162 गुण मिळालेले आहेत. यामध्ये भारताचे महिलांचे स्थान आहेत 5वे स्थान. यामध्ये महिलांना 110 गुण मिळालेले आहेत. सर्व श्रेणींतील रँकिंग काय आहे? तर मेन्स फ्रीस्टाईल मध्ये पहिला क्रमांक आहे इराण, तर दुसरा क्रमांक आहे भारत आणि तिसरा क्रमांक आहे जपान. वुमन्स रेसलिंग मध्ये पहिला क्रमांक आहे चीन, तर भारताचा 5वा क्रमांक आहे. भारताने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 17 मेडल्स मिळवलेले आहेत. यामध्ये 2 गोल्ड, 6 सिल्वर आणि 9 ब्रॉन्झ पदके आहेत. पुढचा प्रश्न. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांचे स्वागत व मतदान वाढवण्यासाठी कोणता रोबोट वापरण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नीला. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीमध्ये नीला नावाचा रोबोट हा वापरण्यात आलेला आहे. 9 एप्रिल 2026 या दिवशी पुदुच्चेरी विधानसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये 30 जागांसाठी निवडणूक झालेली आहे. यामध्ये पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीमध्ये
मतदारांचे स्वागत करणे आणि मतदान टक्केवारी वाढवणे यासाठी नीला नावाचा रोबोट हा वापरण्यात आलेला होता. निवडणूक आयोगाने प्रथमच मतदान केंद्रावर अशा पद्धतीचा रोबोट तैनात केलेला होता. साडी घातलेला हा रोबोट मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया सोपी वाटण्यासाठी वापरलेला होता. त्यामुळे या रोबोटचं नाव लक्षात असू द्या, नीला रोबोट. पुढचा प्रश्न, 131वे घटनादुरुस्ती विधेयक 2026 नुसार संविधानातील कोणत्या कलमामध्ये बदल करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 81. विद्यार्थी मित्रांनो, ही जी बातमी आहे ही या महिन्यातील सर्वात महत्वाची बातमी म्हटली तरी वावगं ठरणार नाही. कारण अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. 131वे घटनादुरुस्ती विधेयक 2026 हे नुकतेच सादर झालेले आहे. यानुसार लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 850 पर्यंत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची फॅक्ट म्हणजे संविधानातील कलम 81 मध्ये आता बदल करण्यात येणार आहे. उपकलम 1 ऐवजी पुढील उपकलम बसवण्यात येणार आहे. राज्यामधील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत आणि जास्तीत जास्त 815 सदस्य असणार आहेत. तसेच केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जास्तीत जास्त 35 सदस्य यामध्ये असणार आहेत. म्हणजेच लोकसभा एकूण सदस्य 850 असणार आहेत. यामध्ये 815 राज्याचे तर 35 हे केंद्रशासित प्रदेशाचे सदस्य असणार आहेत. 131वे घटना दुरुस्ती विधेयक आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे असणार आहे. पुढचा प्रश्न, बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सम्राट चौधरी. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे सम्राट चौधरी हे निवडून आलेले आहेत. नितीश कुमार यांनी राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता आणि सम्राट चौधरी हे आता बिहारचे पहिलेच भाजपचे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. मुख्यमंत्री सोबतच उपमुख्यमंत्री पदासाठी नवीन समीकरणे देखील झालेली आहेत. निशांत कुमार जे नितीश कुमारचे पुत्र आहेत हे उपमुख्यमंत्री असणार आहेत, तर विजय चौधरी हे देखील उपमुख्यमंत्री असणार आहेत. 15 एप्रिल या दिवशी सकाळी 11 वाजता यांचा शपथविधी पार पडलेला आहे. लोकभवन या ठिकाणी हा शपथविधी सोहळा झालेला आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना यामध्ये शपथ दिली गेलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय महत्वपूर्ण चालू घडामोडी होत्या. याच चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रममध्ये नव्याने समाविष्ट नाही? ऍक्च्युली हा कालचाच प्रश्न आहे आणि या ठिकाणी आता परत एकदा हा रिपीट झालेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.